मुळात तू कोण आहेस माझे पैसे अडवणारी? हा, कोण समजतेस कोण स्वतःला तू? सोहम बोलले सोहम, घरात पूजा आहे म्हणून शांतपणे सांगतोय तुला. एकतर तुझ्या रूम मध्ये जा किंवा घराबाहेर जा. कारण तुझे काय बोलतोयस त्याची शुद्ध नाही आहे तुला. ना, नाहीये शुद्ध. हा, काय नाहीये शुद्ध? नाहीये मग नसणारच ना शुद्ध. वाट कोणी लावली माझी? तुम्ही तिघांनीच वाट लावली ना माझी. आणि नाहीये शुद्ध, काय करणार आहात? हा, मी नाही जाणार कुठेही. मी इथेच उभा राहून बोलणार. इथेच काय करणार आहात तुम्ही? मला बोलता सारखे. हिने माझे पैसे अडवले ते नाही दिसत, हिला नाही बोलणार. तू काय बोलतोयस? तू कधी अडवले तुझे पैसे? मी कसं सांगतो का तुला? काय बोलते तुम्ही? कधी अडवले पैसे? हा स्वर कसा काय बसतो ग? नाटक करतेस असा लगेच, असा छोटा मृदू आवाज करायचा. हा, आता रडायला लागेल बघा. आता रडायला लागेल, मग अश्रू येतील डोळ्यात. आता काय सगळ्यांची सिंपती मिळणार. हे बघा, आहेतच सगळे सिंपती देणारे. हा, तुझ्या डोळ्यातले अश्रू आणि हिरो तुझ्या मागोमागे येतातच. द्या द्या सिंपती द्या. शुभ्राजी मी आहे, सांभाळा. या अभिजित राजे, तुम्ही पण द्या. माझी मुलगी, माझ्या मुलीच्या केसाला धक्का पण लाव द्या. ऐकवा नेहमीचा डायलॉग. आसावरी राजे, तुम्ही पण बोला मला. माझ्या मुलीवर मी अन्याय होऊ देणार नाही. अरे या ना, स्टॉप इट सोहम. खूप बोलतोयस तू. सर्वप्रथम म्हणजे आपल्या अकाउंटंटला तुला पैसे देऊ नकोस असं शुभ्राने नाही सांगितलं, मी सांगितलं. त्यामुळे तुला जे काय बोलायचं ना ते माझ्याशी बोल. हो, मी सांगितलं तुला पैसे देऊ नको म्हणून. शुभ्राला दोष देणं बंद कर. अरे तू तिला इतकं फसवलंस, तिच्याशी प्रतारणा केलीस, तरी सुद्धा त्या पोरीने तिचं 16 सोमवाराचं व्रत पूर्ण केलंय आज. तू कितीही वाईट वागला असला, कितीही त्रास दिलास ना, तरी सुद्धा तिने कधीच तुझं वाईट चिंतलं नाहीये. शुभ्राची काही चूक नाहीये. ती घरातल्या सगळ्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडते. पण तुझं काय रे? काय केलंस तू सांग? शुभ्राची खोटी सही करून अकाउंटंटकडे पैसे मागायला लाज नाही करे वाटली तुला? कशाला हवे असतात तरी सारखे पैसे तुला? तो कंपनीचा पैसा आहे, कंपनीच्या कामासाठी वापरला गेला पाहिजे. तुला इथे तिथे मजा मारायला मी कधीही पैसे देणार नाही. आज नाही, कधीच नाही. काले देणार? काले देणार मला पैसे? का नाही देणार मला पैसे? सोहम, तू दूर हो. रूम मध्ये काय मला हात लावायचा नाही सांगून देतो. मला पैसे हवे. माझा पण हक्क आहे त्या कंपनीवर. मी काम केलं त्या कंपनीत. मला हवे तेवढे पैसे मी घेईन. मला कोणी अडवायचं नाही. तुला हवेत तेवढे पैसे द्यायचे तुला? कशासाठी? ती कंपनी मी माझ्या कष्टाने उभी केली आहे. त्या कंपनीतला पैसा तुझ्या पर्सनल चैनीवर उडवण्यासाठी नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये सोहम. बघ स्वतःकडे काय काय अवस्था करून घेतलीयस. तुला स्वतःच्या पायावर धड उभंही राहता येत नाहीये. आज घरात पूजा आणि तू दारू पिऊन आलाय. तू जा सोहम. सोहम मला त्रास देऊ नकोस. तू जा सोहम. ढकलायचं नाही सगळ्यांसमोर. मला पैसे पाहिजेत म्हणजे पाहिजे. सोहम, सोहम,
हे लाज नाही वाटत का रे तुला? स्वतःच्या आईच्या अंगावर हात उचलणे इतकी मजल गेली तुझी? अरे किती खालच्या पातळीला उतरशील? एखाद्याला सुख बोचतं ना सोहम, तसं झालंय तुझं. सगळं आहे तुझ्याकडे, सगळं आहे, पण तुझ्या स्वार्थापायी आणि हव्याचा पायी तुला कधीच ते पुरत नाही. ये उठ, इकडे उठ, बघ ती बाई बघ. तुला लहानाचं मोठं केलंय तिने, तुझ्यासाठी इतके त्याग केले, वडिलांची कमी कधीच नाही भासू दिली तिने. त्याची परतफेड अशी करतोस तू सोहम? शी. आज तू सांगूनच टाक, काय प्रॉब्लेम काय नक्की तुझा? एवढा राग काय आमच्याबद्दल मनात? आमच्या सगळ्यांबद्दल काय आकस आहे तुझ्या मनात? या दोघांनी लग्न केलं हे तुला आवडलं नाहीये? मुळात तुझ्या मनाप्रमाणे सगळ्यांनी का वागायचं सोहम? प्रत्येक वेळेला तुझ्या मनासारखं झालं पाहिजे. यांना हक्क नाहीये आनंदी राहण्याचा? हं? आणि मुळात तुला का विचारायची प्रत्येक गोष्ट त्यांनी? बाबांनी जेव्हा आईंशी लग्न केलं ना सोहम, आईंची सगळी नाती आपलीशी केली ते. तो माणूस वाट बघतोय की कधी सोहम त्यांना वडील मानेल. पण तुझ्या मनाची दारं मात्र त्यांच्यासाठी कायम बंद केली आहेत. पण थँक्स. आजपर्यंत मला असं वाटायचं की तू कधीतरी सुधारशील. मी त्या आशेवर होते, माझ्यासाठी नाही, या आजोबांसाठी, ज्यांनी तू घरात यावास म्हणून अन्न पाणी सोडलं होतं, माझ्या बबडूसाठी. पण तू या सगळ्याच्या खूप पलीकडे गेलास. आता बस. यापुढे माझी सहनशक्ती संपली. तुझी सावली सुद्धा मला माझ्या मुलावर पडलेली यापुढे चालणार नाही. सो माणूस म्हणून माझ्या मनातनं कायमचा उतरलायस तू. त्यामुळे सोहम कुलकर्णी, यापुढे तुझ्याबरोबर असलेलं नातं मी संपवतो.
यापुढे सोहमचा आणि माझा संबंध कायमचा संपला. आजपासून मी तुमची सून नाही. मला माहितीये शुभ्रा, हा निर्णय घेणं तुझ्यासाठी किती कठीण होतं ते. पण शुभ्रा, हे बंधन तोडणं गरजेचंच होतं. आय एम सो प्राऊड ऑफ यू. काही गरज नाही तुला सोहमचं नाव लावायची आणि सोहमवर अवलंबून राहायची. माझी खात्री आहे तू स्वतःची आणि शुभमची जबाबदारी समर्थपणे पेलू शकशील. आता तू माझी सून नाहीयेस शुभ्रा, माझी मुलगी आहेस. तुझं नाव शुभ्रा आसावरी राजे असेल. सोहम कुलकर्णीची बायको म्हणून जगण्यापेक्षा तू एकटी जास्त सन्मानाने जगू शकशील. आजोबा, आजोबा, बघताय ना तुम्ही, बघताय ना काय चाललंय ते. तुमच्या नातवावर, या कुलकर्ण्याच्या कुलदीपकावर किती अन्याय होतोय बघताय ना. ते माझ्यासाठी 16 सोमवारचं व्रत करणार आजोबा, आणि ते सगळ्यांसमोर माझा याच्याशी संबंध संपला म्हणून जाहीर करणार सगळ्यांसमोर. हे याचं मंगळसूत्र वगैरे काढून टाकणार, आणि तरी माझी आई तिला सपोर्ट करते दर वेळेला. सगळ्यांसमोर मला मारलं तरी आई तिलाच सपोर्ट करणार. आजोबा, हे तिघं मिळून ना त्यांना हवे तसे निर्णय घेतात आणि मला एकटं मारतात प्रत्येक वेळेला. आणि हे सगळं कशासाठी चाललंय आजोबा? काही पैशांसाठी. बरं, ज्याच्यावर माझा हक्क आहे त्या पैशांसाठी. एवढ्याच्या पैशासाठी हिच्या समोर सतत हात पसरायचे का मी? हे यांना पाहिजे तेच खरं करतात प्रत्येक वेळेला, आणि माझ्यावर अन्याय होतो दरवेळेला. आजोबा, खरं सांगतो, मला तुम्ही एकटे आहात आजोबा. तुम्ही एकटे आहात जे मला समजून घेता. प्लीज तुम्ही तरी माझ्या बाजूने बोल. प्लीज तुम्ही तरी माझ्या बाजूने बोल. एक शब्द बोल नकोस तू. कुलकर्णी खानदानाची मान मर्यादा धुळलेला मिळवलीस तू. इतके दिवस आपल्या घराण्याचा कुलदीपक म्हणून सगळे लाड पुरवले तुझे. नाही नाही, ते वागणं सहन करत आलं. असं समजू नको की तू कसंही वागशील मी मान्य करीन ते. तुला तुझ्या चुकांची जाणीव येईल, पण झालं उलटच. तुला घरी परत बोललो याचा अर्थ तू वाटेल तसा वागशील मी शांतपणे ऐकून बघत राहील असं वाटलं तुला? अरे, या पोरीने 16 सोमवाराचं व्रत तुझ्यासाठी केलं. तू आजच्या दिवशी असा आलास, असे तमाशे केलेस तू? ते समजायचा अपमान केलास तू? आज तर हद्द केलीस बहुत. माझ्या सुनेवर, तुझ्या आईवर हात उगारलास तू. अरे, माऊलींनी काय नाही केलं तुझ्यासाठी. अरे, तुला नानाचा मोठा करताना तिथं काय काय सहन केले मी बघितलंय, तू नाही बघितलंस. आणि तिच्यावर हात उगारलास आणि वर तोंड करून म्हणतो तुझ्यावर अन्याय झाला म्हणून.
तुझ्यावर अन्याय झाला असं वाटतंय ना तुला? मग चल, आज मी तुझा न्याय करतो. आजपर्यंत मी आंधळा होतो, तुझा नालायकपणा बघितला नाही मी, पण आता मी चुकणार नाही. आत्ताच्या आता घराबाहेर व्हा. आजोबा मला घराबाहेर नका काढू. या घराशी तुझा काहीही संबंध नाही. आजोबा मला कुलकर्णी आडनाव सुद्धा यापुढे लावायचं नाही. चाल बाहेर. आजोबा काढू नका प्लीज आजोबा. अरे शुभम तू गुड बॉय आहेस की नाही शुभम? गुड बॉय आहेस की नाही? आपण आमच्या घरी जाऊन खेळूया का? आमच्या घरी जाऊन खेळूया का? आपल्या घरी जाऊन खेळूया. तुला मिल्कशेक हवा का? नाही मला डाळा पाहिजे. चल 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 आपण जाऊन खेळूया. नाही 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 मला आता डाळा पाहिजे. आजोबा दत्ता, ये शांत हो. मला माफ करा, सॉरी. बाबा मी माझ्या नातवाच्या प्रेमात पूर्ण बुडून गेलो होतो. तू अनेक वेळा मला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण मी तुझं कधीच ऐकलं नाही. मला वाटलं होतं की सोहम कुलकर्णी खानदानाचं नाव पुढे चालवेल, माझा वारसा पुढे चालवेल, पण माझी सगळी माया फोल ठरली. बाबा बाबा नका, तुम्ही प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका बाबा. बाबा सोहमला ओळखण्यात आपण सगळेच चुकलोय. मलाही वाटत होतं की सोहम आता सुधारलाय, आता तो पुन्हा वाईट मार्गाने नाही जाणार. मला शुभ्रानी यांनी सांगायचा खूप प्रयत्न केला, पण मीही त्यांच्यावरती विश्वास ठेवला नव्हता. पण मी जेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं ना बाबा, तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. नाही असं खरंच मला चुकलं, मला खरंच माफ कर. बाबा बाबा प्लीज, तुम्ही माझी माफी नका मागू. उलट तुम्ही माफ करा मला. आजपर्यंत कधी मी तुमच्याशी वरच्या आवाजात बोलले नव्हते, मी कधीही तुम्हाला उलट उत्तर दिलं नव्हतं. पण सोहमपाई मी तुमच्याशी भांडले, तुमचं मन दुखावलंय मी. बाबा मला मला माफ करा. आय एम सो सॉरी. शुभ्रा, तुम्हाला माफ कर. माझ्यामुळे तुला बरंच सहन करायला लागलं. खरं तर वडिलकीच्या नात्यानं तुझा सांभाळ करणं माझं कर्तव्य होतं, पण ते विसरून मी माझ्या नातवाच्या प्रेमात बुडालो आणि त्या गोष्टीचा तुला खूप त्रास झाला. पण तुझं मन मोठं आहे, तुम्हाला समजून घेतलंस. माझ्यासाठी सगळा त्रास भोगत राहिलीस, पण यापुढे माझ्याकडून तुला त्रास होणार नाही. आजोबा काय बोलताय तुम्ही? कसला त्रास? अभिजित आणि असवरी तुम्हा दोघांचा सांभाळ करतील, मला खात्री आहे. तो आयुष्य सुखानं जाते. दत्ता, वय झालं रे. मला नेहमी वाटायचं की माझं कुटुंब आनंदात असावं, सुखात असावं, पण हरल्यात जमात. बस बस, जास्त बोलू नकोस, त्रास होतो.